आज आपण विजय मिळवला आहे तो नुसता घवघवीत नाहीये, आपण जो दावा करत होतो त्याही पेक्षा जास्त पुणेकरांनी आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जे पुण्याच्या विकासाचं मॉडेल ठरवलं आहे त्याला एका अर्थाने पुणेकरांनी तो प्रतिसाद दिलेला आहे। मी या आजच्या विजयाच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या केंद्रीय मंत्री, आपल्या राज्याचे, आपल्या पुण्याचे निवडणुकीचे प्रभारी मुरलीधर मोहोळ यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकारांना संबोधित करावं। आमच्या सर्वांचे नेते आदरणीय चंद्रकांत दादा, आमचे महामंत्री राजेश पांडे, उपस्थित आमचे काही पोचलेले काही न पोचलेले विजय उमेदवार आणि सर्व माझे पत्रकार मित्र, काही आधी येऊन गेले। खरं तर पुणेकरांचं सर्वप्रथम मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की भारतीय जनता पार्टीला इतकं मोठं जनसमर्थन आज पुणेकरांनी दिलं। त्याबद्दल समस्त भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी पुणेकरांना धन्यवाद देतो, त्यांना अभिवादन करतो। आणि धन्यवाद देताना ही जाणीव नक्की आम्हाला आहे की प्रत्येक पुणेकरांनी जे मतदान करताना विचार केला असेल की हे मत मी कशाला देतोय, कुठल्या पक्षाला देतोय, कुठल्या उमेदवाराला देतोय, त्याच्या मागचे काय विचार होता। तो विचार होता या शहराच्या प्रगतीचा, तो विचार होता या शहराच्या विकासाचा आणि उद्याच्या पिढीचा विचार करून या शहराच्या भविष्याचा। त्यामुळे हा सगळा पुणेकरांनी जो विचार केलाय तो विचार आमची जबाबदारी म्हणून आम्ही या विजयाकडे पाहतो आणि केवळ सत्ता ही राबवण्यासाठी नाही तर पुणेकरांनी जी अपेक्षा या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्याकडनं व्यक्त केली आहे त्या अपेक्षेची पूर्तता करणं, आम्ही जे संकल्पपत्र पुणेकरांना दिलंय ते संकल्पपत्राची पूर्तता करणं, याच्याकडे आम्ही आजच्या विजयाचा जो आनंद आहे तो आनंद साजरा करत असताना ही जबाबदारी आणि त्याचं भानही आम्ही निश्चितपणे बाळगतोय आणि ती पुढचे 5 वर्ष अशीच राहील। आजचा विजय हा माननीय मोदीजींच्या नेतृत्वातील मागच्या 11 वर्षात जो काही विकास झाला, जी काही कामं आली पुण्यामध्ये, मेट्रो आली, नदीचे प्रकल्प आले, बसेस आल्या, मेडिकल कॉलेज आलं, चांदणी चौक आणि कात्रज सारख्या चौकातले प्रकल्प आले, अशा असंख्य कामं मोदीजींच्या सरकारने पुण्यासाठी जी केली। राज्य सरकार म्हणून देवेंद्रच्या नेतृत्वात महाराष्ट्रातले राज्यकर्ता म्हणून, शासन म्हणून राज्यातले अनेक प्रकल्प राज्य सरकारने पुण्याला अनेक गोष्टी दिल्या आणि 5 वर्षामध्ये महापालिकेत आम्ही केलेलं का ट्रिपल इंजिन सरकारने जे आम्ही काम केलं या कामावरती पुणेकरांनी विश्वास ठेवला आणि पुढच्या 50 वर्षाचं विजन माननीय देवेंद्रजींनी मांडलं ते आम्ही संकल्पपत्राच्या माध्यमातून जनतेच्या समोर ठेवलं की आम्ही आता काय केलं आणि काय करणार आहे हे जनतेने पाहिलं, हे जनतेला पटलं आणि म्हणून त्यांनी आम्हाला स्वीकारलं। पण विरोधकांनी जे काही केलं, नकारात्मक राजकारण केलं, खालच्या पातळीवर जाऊन व्यक्तिगत वैयक्तिक टीका टिप्पणी केल्या, नको त्या गोष्टीच्या लोकशाहीला अभिप्रेत नाही, अशा अनेक गोष्टी प्रचारामध्ये झाल्या आणि म्हणून एका बाजूला झालेला विकास, भविष्याचा विचार आणि दुसऱ्या बाजूला नकारात्मक पद्धतीने केलेला विचार आणि 2017 मध्ये सत्तेत असताना पुण्याचा केलेलं वाटोळं वाट्याबोळ हे जेव्हा पुणेकरांनी पाहिलं तेव्हा पुणेकरांनी हा निर्णय घेतला होता की 2017ला भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पुणेकर उभे राहिले, महापालिकेत सत्ता आली, आम्ही चांगलं काम 5 वर्ष केलं। 2019ला राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक झाली, लोकसभेची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये आम्हाला भरघोस यश पुणेकरांनी दिलं। त्यानंतर पुन्हा 22-24ला विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यातही पुणेकर आमच्या सोबत राहिले। ज्या वेळेला एखाद्या शहरातील नागरिक हे वारंवार एखाद्या पक्षावरती विश्वास व्यक्त करतात याचाच अर्थ की आम्ही काहीतरी चांगलं काम करतो हे पुणेकरांना पटलं आणि म्हणूनच पुन्हा एकदा
आज ते आमच्या पाठीशी उभे राहिले आणि म्हणून मी पुणेकरांचा तर आभार नक्की मानेन. पण त्यासोबत आमच्या दादाच्या नेतृत्वाखाली सुद्धा आम्ही सगळ्यांनी मिळून जे काही काम सगळ्यांनी केलंय त्याच्यामध्ये आमचे हजारो कार्यकर्ते काम करत होते. रात्रंदिवस या सगळ्या फील्डवरती काम करताना घरदार सोडून पक्षासाठी काम करत होते. मी त्यांचंही अभिनंदन करेन, त्यांनाही धन्यवाद देईन. पण हा विजय जर समर्पित करायचा असेल तर मी त्या कार्यकर्त्यांना करीन की आमच्याकडे जवळजवळ 2200-2300 उमेदवारीच्या साठीचे अर्ज आले होते आणि त्यातून आम्ही केवळ 165 लोकांनाच न्याय देऊ शकलो का ती व्यवस्था म्हणून. पण त्यानंतर जवळपास या सगळ्या 99% राहिलेल्या उर्वरित कार्यकर्त्यांनी पक्षासाठी काम केलं, कमळासाठी काम केलं, देवेंद्रजींना नेतृत्व मांडलं, मोदीजींच्या नेतृत्वाखाली विचार केला की मला कमळाचंच काम करायचंय, मला भाजपचंच काम करायचंय, मला संधी आज नाही मिळाली, मला संधी उद्या मिळेल. हा विचार मनामध्ये ठेवून जे हजारो कार्यकर्ते मी तुम्हाला सांगतो, म्हणजे हे तर झालेच, पण त्यांचा विचार सुद्धा मला वाटतं की त्यांनी निवडणुकीत दुसऱ्या दिवसापासून काम केलं. बोटावर मोजल्यावर की एक ठिकाणी कुठेतरी झाले असेल, कुठेही आमच्यात बंडखोरी झाली नाही, 2-4 लोक सोडून गेली, पण ते जे समर्पण भावाने त्यांनी जे काम केलंय मला त्या सगळ्या कार्यकर्त्यांना आजचा विजय समर्पित करायचा आहे. ही खरी आमची संस्कृती आहे, हा आमचा विचार आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा संघटनेच्या प्रती किती निष्ठावंत असतो. संधी मिळो अथवा न मिळो, पण माझ्या पक्षाला विजय करायचा आहे, माझ्या वॉर्डातल्या दिलेल्या उमेदवारांना मला विजय करायचा ही भावना मनामध्ये असते आणि त्यामुळे हा विजय सगळा आजचा जो आहे तो पुणेकरांनी दिलाय, पुणेकरांनी जबाबदारी दिली आहे. आम्ही विजय म्हणतो, त्याला जबाबदारी म्हणतोय आम्ही. ती जबाबदारी आम्हाला पुढच्या 5 वर्षात आमचे सगळे नगरसेवक, पुण्याचा महापौर असेल, बाकी पदाधिकारी म्हणून असतील, अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करण्याचा आम्ही विश्वास पुणेकरांना दिलाय, तो कायम आहे. त्यामुळे चांगलं काम, स्वच्छ कारभार आणि पुण्याच्या भविष्याचा विचार देवेंद्रजींच्या नेतृत्वात आणि मोदीजींच्या नेतृत्वात निश्चितपणे करण्याचा आमचा संकल्प आहे. त्यामुळे खोटं नॅरेटिव्ह आणि फेक नॅरेटिव्ह करण्याचा जो काही प्रयत्न झाला, नकारात्मक दृष्ट्या निवडणुकीत यंत्रणा आणि प्रचार करण्याचा प्रयत्न झाला, त्याला पुणेकरांनी योग्य असं उत्तर दिलं आणि घरी बसवलं. हाच मला असं वाटतं की पुणेकरांचा आमच्यावरचा विश्वास आहे की आम्ही काम करू शकतो, काम करणारी माणसं आहे. आणि म्हणून मी पुन्हा आमच्या सगळ्यांच्याच वतीनं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी पुणेकरांना मनापासून धन्यवाद देतो. खूप खूप धन्यवाद. या सगळ्या निवडणुकीमध्ये पश्चिम महाराष्ट्राची धुरा सांभाळणारे आपल्या राज्याचे उच्च तंत्रशील मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील सगळ्यांना संबोधित करतील. सुरुवातीला मी केंद्रीय राज्यमंत्री आणि या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढलो आणि प्रचंड मताधिक्याने तुमच्या आशीर्वादाने जिंकलो. त्या मुरलीधरांना उन्हाळ्याने जे मुद्दे मांडले त्याला फक्त अधोरेखित करतो की हा विजय मोठ्या प्रमाणावर जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा आहे. कार्यकर्त्यांनी त्यांच्या मनामधलं असमाधान, नाराजी झटकून कामाला लागले त्याचाही आहे. आणि त्यामुळे मी माध्यमांचं, नागरिकांचं आणि कार्यकर्त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानेन. हा विजय त्यांच्या समजदारीचा विजय आहे. मी त्या सगळ्यांना आश्वस्त करेन की भविष्यात पार्टी, पक्ष हा जो तुमचा त्याग आहे, ही जी तुमची समजदारी आहे याची नक्की दखल घेईल. या पार्टीमध्ये एखादी गोष्ट आपल्याला अपेक्षित नसताना अचानक प्रगत आपल्या देशामध्ये पडते, त्यामुळे मी ते आश्वस्त करतो. मी या विजयाच्या निमित्ताने सगळ्या निवडून आलेल्या नगरसेवकांना, कार्यकर्त्यांना, नेत्यांना आवाहन करतो की आपली संस्कृती जी आहे ती नम्रतेवर आधारित आहे आणि त्या नम्रतेचा वारसा जपून उतू नको, मानू नको, घेतला वसला सोडू नको, तसं आगामी काळामध्ये अतिशय नम्रपणे आपण लोकांची सेवा केली पाहिजे. केंद्रात माननीय मोदीजींचं, राज्यात माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली असणारं सरकारचं आपल्याला आपल्या प्रभागाच्या, शहराच्या विकासासाठी उपयोग करता येईल. सेलिब्रेशनच्या बाबतीत सुद्धा माझ्या काही आग्रह आहे. आपण यापुढे इन जनरलच वाढदिवसाचे, आता विजयी झालेले अनऑथराइज महानगरपालिकेचे टॅक्सेस न भरलेले फ्लेक्स लावणं बंद केलं पाहिजे आणि त्यामुळे मी ते अपील करतो
की आपण यातली जी संस्कृती आहे लोकांना फार आवडत नाही ती आपण जपली पाहिजे. आणि त्यामुळे सेलिब्रेशन करताना डॉल्बी असेल, फ्लेक्स असेल, या सगळ्याचा मान ठेवू. पश्चिम महाराष्ट्रामध्ये रांगेने सगळ्या महानगरपालिका जिंकल्या. इकडे कोल्हापूर जिंकली, इकडे इचलकरंजी जिंकली, इकडे सांगली जिंकली, इकडे पिंपरी जिंकली. पुण्यात आपण आहोत, सोलापूर आपण आहोत. राज्यातील मुंबई सहित सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचा महापौर असेल. त्यामुळे लोकांनी पुन्हा एकदा 2014 नंतर माननीय मोदींच्या विजयानंतर लोकांनी खोट्या नॅरेटिव्हवर विश्वास करून बंद केला. लोकांना प्रत्यक्ष दिसते की मोदीजी काम करतात. म्हणजे मोदीजींवरच्या विश्वासामुळे, देवेंद्रजींच्या विश्वासामुळे प्रचंड यश मिळालं आणि त्यामुळे आम्ही कॉन्फिडंट होतो. मी तर अतिशय कॉन्फिडंट सांगतो 115च्या खाली 115 पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन, सगळ्यांचा आभार. आता क्रीडा आपण बरोबर एक आनंदोत्सव साजरा करतो.